तर आज आपण मस्त शेवग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहतो। इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून जिरी मोहरी घातलेली आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही आवडला तर नाही टाकला तरी चालेल। इथे मी कढीपत्ता टाकला स्वच्छ असा धुवून। आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची, छानपैकी तेलामध्ये परतून द्यायची। आणि त्यामध्ये आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं। शेंगदाणे लसूण खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वाटून घातलेली आहे। अगदी छान कलर येतो कोथिंबीर वाटल्याने त्यामुळे तुम्ही पण टाकू शकता। इथे मी कट करून घेतलेले आहे शेवगा आणि त्यामध्ये घातलेले आहेत। आता मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालायचं। पाणी घातलं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि छानपैकी शिजवून द्यायचं। शिजलं की आपण याबरोबर आपण भाकरी खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।